मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही जात आहे गणपती बाप्पांना आणायला. मित्रांनो, गावावरून पण आजच आलेलो आहे आणि सर्व साफसफाई करून आणि आंघोळ बिंघोळ करून आता पुन्हा आम्ही चाललो आहे बाप्पांना आणायला. कारण की मग उद्या परत त्यांची पूजा असणार, तर मग ते उशीर नको व्हायला. सो आता आम्ही बाप्पांना आजच आणायला जातो आहे. आई आणि बाबा आणि मी जातो आहे आपल्या बाप्पांच्या आगमनाला. त्यांना घेऊन येतो आता आपण. तर आपण पाहूया पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बाप्पांना घेऊन येतो आहे कसं ते. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा आम्ही बाप्पांना कसं आणतो ते. तर गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आता आम्ही गणपती बाप्पा आणायला जातोय. तर नेमकं आम्हाला बाप्पांच्या कृपेने गाडी पण भेटली आणि आता आम्ही चाललोय गणपती बाप्पा आणायला अलोरला. आणि आमच्यासोबत हा छोटू पण भेटलेला, तो पण गणपती बाप्पा आणायला चाललेला. कुठे आलाय तू पण आणायला? कुठे चाललंय गणपती आणायला? अलोऱ्याला. तुझं नाव काय? अच्छा, अथर्व नाव आहे. मुंबईला राहतो तू? अच्छा, मुंबईला कुठे? घनसोली. अच्छा, नवी मुंबईला. अच्छा अच्छा अच्छा. इकडे सर्व गणपती बाप्पा आणायला आलेले आहे सर्व. आता पाहूया आपण. तर मंडळी, थोड्या वेळात आपल्या बाप्पांचं पण दर्शन होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता आम्ही अलोरला आलेलो आहे. इकडे सर्व अलोर मार्केट आहे. आई, बाबा, मी. आता थोडंफार आम्ही काहीतरी खाऊ आणि थोडंसं शॉपिंग पण बाकी आहे, ते सुद्धा करू. आणि मग नंतर मग बाप्पांना घ्यायला जाऊया. आता अलोर मार्केटमध्ये आलेलो आहे सर्व. इकडे अलोर मार्केटमध्ये पूर्ण अशा भाज्या आहे, सर्व गावठी भाज्या सर्व. बघा, हिरवगार सर्व. लाल माठ, मेथी, कोथिंबीर, मिरची, गाजर, टमाटर. इकडे सुद्धा आहे भाजी. सर्व भाजी मार्केट आहे अलोरचा. आपण काय घेणार आता? आपण गणपतीचे हार वगैरे थोडा नाश्ता करू. ठीक आहे, चालेल. पूर्ण इकडे मार्केट आहे सर्व अलोरचा. कपडे आता गणपतीचं आहे तर सर्व गणपतीच्या सीझनचं सर्व आहे इकडे मंडळी. आणि इकडे हार आता आपण बघूया. हे अलोरचं इकडे तृप्ती हॉटेल करून असं फेमस असं आहे, जुनं छोटंसं आहे. आणि आजी आजोबा आम्हाला इकडे घेऊन यायचे. आणि आता बाबा आई सोबत आता मी आलेलो इकडे तृप्ती हॉटेलला. तर आपण बघूया आता इकडे काय काय नाश्ता करायला भेटतं आपल्याला. चला, तर आता आपण चाय नाश्ता करायला आलेलो आहे तृप्ती हॉटेलला. छोटंसं आहे पण छान होतं. इकडे मला मेन्यू कार्ड दिसलेला आहे, बघू शकता तुम्ही. पॉज करू. छान असं गावठी चव आणि फेमस आहे इकडचं अलोर मधलं. हॉटेल तृप्तीमध्ये या. मग अलोरला जर आलात मित्रांनो तर तुम्ही हॉटेल तृप्तीमध्ये यायला विसरू नका. तर मंडळी, आता आमचा रस्सावडा आलेला आहे इकडे. तर मंडळी, इकडे आईचं पुरी भाजी आलेली आहे. मजा आहे त्याची. तर मंडळी, चिपळूणला आलात आणि अलोर इकडे आलात तर या मावशीकडे यायचं आणि नाश्ता करायला यायचं. ठीक आहे. आणि छान इकडे मस्त वडा उसळ, मिसळ पाव, वडापाव, चाय, सर्व प्रकारचा नाश्ता भेटतो. आणि इकडे अलोर मधलं फेमस आहे हॉटेल तृप्ती. हॉटेलमध्ये यायला विसरू नका. हा, किती वर्ष? 50 पूर्ण झाले. म्हणजे हे स्टार्ट कोणी केलं? तुम्ही? स्टार्ट आमच्या ठिकाणी केलं. नंतर मग आता तुम्ही माझे मिस्टर होते आणि दोघं जण होते. आणि नंतर आता माझे मिस्टर ऑफ झाले कोरोनाच्या आधी 2023. त्याच्यानंतर मुलगा आता तोच असतो. मी त्याला माझे आजोबा
ते इथे आम्हाला खोपोली पंडव ओळखत अनिल होते. पंडव कृष्णा पंडव इकडे ते आम्हाला इथे लहान असं आम्हाला इथे घेऊन यायचे तेव्हापासून. हा मला म्हणलं तृप्ती म्हणजे आणि फेमस आहे ना. मी लहान होतो 10 वर्षात तेव्हा आजोबा घेऊन यायचे तर इकडे लस्सी प्यायला यायचो. तृप्ती हॉटेलमध्ये मिठाई सुद्धा भेटते. असं छान प्रकारे त्यांनी स्वच्छता पण ठेवलेली आहे. तर मित्रांनो हे असं छोटंसं हॉटेल आहे, बट नाश्ता सर्व प्रकारचा भेटतं. इकडे मेन्यू आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. विविध प्रकारचे पदार्थ नाश्ता भेटतात. सो 50 वर्ष हे जुनं हॉटेल आहे. मी लहान असल्यापासून इकडे यायचो. आणि या मावशी आहे आणि हॉटेलचे हे मालक आहे. तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला भेट द्या. मित्रांनो हे हॉटेल किती 4/9/1972 4/9/1972 साली हे म्हणजे स्थापन केलेलं, चालू केलेलं आहे यांनी. आणि आता किती वर्ष झाली या हॉटेलला पूर्ण? 50 पूर्ण होऊन गेली. 50 पूर्ण वर्ष. सर काय काय इकडे स्पेशल आहे? भरपूर आहेत. दही वडा आहे, समोसा चाट आहे, मेदू वडा साऊथ इंडियन आहे आणि रस्सा वडा मिसळ वगैरे सगळं असतं. चला मग येऊ. पाण्यातल्या तर मंडळी आता मुंबईवरून भाजी तर आणलेली आहे, बट थोडी काय भाजी राहिलेली आहे. तर आता इकडे आम्ही अलोर मार्केटमध्ये आई इकडे बटाटे घेते आणि टमाटर. आता बघूया आता ती काय काय जेवण बनवणार आहे माहीत नाही, तर तिच्या स्टाईलमध्ये बनवेल आता. जे सामग्री भेटेल त्यानुसार जेवण. पण जे काय बनवलं ना गावी जेवण मस्त चव लागते. गावचं पाणी लागतं ना जेवणाला, बरोबर ना? हो अगदी बरोबर. काय बोलते? आणि सगळं भाज्या महाग आहे इकडे. गणपतीचा सीझन आला तसा भाज्या पण महाग झाल्या. मला वाटाणे द्या ना अर्धा किलो द्या. आणि कोथिंबीर कशी आहे? काय हो खूपच 30 रुपये. हा? कशी बोला? कशी बोला? इकडे आई बाबा भाजी करतो आणि इकडे पाऊस पण पडतोय आणि बाप्पांना पण घ्यायला जायचं. हे सर्व सामान घेतलं की बाप्पांना घ्यायला जाऊया. हे पाठ आहे आमच्या सोबत. पाऊस थांबायचं नाव नाही घेत आहे. तर मंडळी आमची आता फायनली भाजी घेऊन झालेली आहे. दाखव जरा भाजी. 195 रुपये का भाजी? तू बोललीस ना मुंबई सारखाच रेट आहे, ते कसं कळणार समोरच्यांना? चालेल आता काय इकडे सिंगल घेतलं तर 30 रुपये आणि खड घेतला तर 15. खड नको मला एकच किती? 30 रुपये एक सिंगल आणि 300 रुपये. जास्तच भाव सांगितला, जास्तच भाव सांगितला. एक सूप 300 रुपये आणि जो खण घेतला की 1500 रुपये. आपल्याला नवीन नवीन किती झाले? 20 रुपये घेतली भाजी. मी इकडे आता बघितली ना. तुझी ताई आहे ना, मग पैसे कसे काय ग? आता तर ताई बोलली. मग काय अलका ताईकडून पैसे घेतात? कसं होतं माहितीये का, ताई पण विकत आणते ना म्हणून भाजी छान आहे. आता परत यायला लागेल 2 दिवसात. नाही, आणि तुम्ही मांडलं पण खूप छान मांडलेलं आहे. भाजी आली परत. चला तर मंडळी आता आम्ही आपल्या बाप्पांसाठी हार घ्यायला आलेलो आहे आणि इकडे आई बाबा. आता बघूया आता कुठला हार चॉईस करतोय. छान असे हार आहे मोठे मोठे, बट आपली 1.5 फुटाची मूर्ती आहे तर त्या हिशोबाने आता आपण हार घेतोय. आणि पाऊस तर काय थांबला नाही आहे. पावसाने तर पूर्ण धुमाकूळ घातलेली आहे. आणि हे वाले पण मंडळी बाप्पांना आता आम्ही आणायला जातोय आणि पावसाने बघा किती जोर पकडलेला. बाप रे, पाऊस थांबायचं नावच नाही घेत. बाप्पांना आता पावसातूनच आम्हाला आणावं लागणार आहे. आणि आता इकडे आई काहीतरी करते, फळं घेते वाटतं.
मंडळी आता पावसाने खूप जास्त जोर पकडलेला आहे. आता थोडा वेळ आम्ही थांबतो आहे. पाऊस थोडासा कमी झाला की मग आम्ही जाऊ गणपती बाप्पांना घ्यायला. तर बघूया आता पाऊस कधी जातो आहे तो. मंडळी आता आम्ही आलेलो आहे इकडे. मामांनी इकडे आमचा बाप्पा बुक केलेलं होतं आणि इकडे छान छान अशा मूर्ती रेडी होत आहे. बघू शकता इकडे मोठ्या मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत. बापरे, अरे वा. मंडळी इकडे बघू शकता छान अशा रेखीव काम मातीच्या मूर्त्या आहेत सर्व मोठ्यावाल्या. अजून इकडे आहे छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत. इकडे बघू शकता अजून मूर्तीचे तुम्ही डोळ्यांचं काम खूप छान केलेलं आहे. इकडे सर्व प्रकारच्या अशा वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या आहेत. लालबागचा राजा सुद्धा आहे. हो, वरती पण आहे. तुमचं नाव काय म्हटलं? स्वप्नील सीताराम साळे. आणि कुठे आहे आपलं? अलोरे नागावे. अलोरे नागावे, तालुका चिपळूण. अच्छा, 1992 पासून. 1992 पासून सुरुवात केली. पप्पाने आमच्या सुरुवात केलेली आहे. पण नंतर आम्ही पुढे आता पप्पा आमच्या आता ते पण कामाला गेले आता पोस्टामध्ये असतात. हे करून पण जॉब करतात. हो, जॉब करून. रूपामध्ये बाप्पा आहे. वेल्वेटचं सर्व कपडे आहेत त्यांना आणि छान असं. तर मंडळी आता आपण आपल्या बाप्पांना घ्यायला आलो, पण त्यांच्या इकडे अजून खूप साऱ्या मूर्ती रेडी आहेत. त्यांच्या वरती पूर्ण असं मोठं, बापरे, छान असं छोट्या छोट्या मूर्त्या पण 1-1 फुटाच्या. आणि त्यांचं डोळ्यांचं बारीक काम किती सुंदर आहे. अशा सर्व मूर्त्या आहेत इकडे. या सर्व मातीमधल्या. अच्छा, सर्व शाडूच्या मातीच्या मूर्त्या. तुमचं नाव काय? काय नाव? नवनीत साळवी. अच्छा, छान असं मूर्त्या आहेत. सर्व शाडूच्या मातीच्या मूर्त्या या. आणि अजून इकडे आहेत. या कुठल्या मूर्त्या? या वेगळ्या POP मध्ये आहे. एकदम मातीचं सगळ्यात शाडू मातीमध्ये. तिकडे पण शाडू मातीमध्ये. आणि खाली ती हाती काढलेली खाली आहे मोठी. ओके. आणि या सर्व POPचे आहे काय? हे POP. अच्छा, अरे वा. ही पण बघा, बालमूर्ती खूप सुंदर. अरे बापरे, खूप छान. छान केलं म्हणजे हे असं मार्बल वर्क आहे ते. ओके. सोपं काम करायला म्हणजे एकदा घेतलं ना थोडं शिल्लक आहे काम करून. अच्छा, खूप सुंदर, खूप सुंदर. अरे वा, अप्रतिम. डोळ्यांचं काम बघू शकता मित्रांनो. खरोखरच वाटतं बोलके. मित्रांनो, तुम्ही जर अलोरमधले सबस्क्रायबर असाल तर इकडे भेट द्या. हे कुठे आहे तुम्ही परत एकदा सांगा? नागावे, अलोरे नागावे. अच्छा, नागावे कुंभारवाडी. मी स्क्रीनवरती यांचा नंबर मेन्शन करतो आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा. या वर्षी नाही, बट पुढच्या वर्षी तर नक्कीच बुक करा. इकडे आपले बाप्पा, राण्यांचा राजा, आणि छान असं डोळ्यांचं देखील काम केलेलं त्यांनी. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणमूर्ती. मोरया.
तर मंडळी आता आपले बाप्पा निघणार आहे आपल्या घरी. तर चला, थँक्यू. छान मूर्ती केली तुम्ही रेडी. ते तयार केल्याबद्दल तुम्ही लहान आहात तरी सुद्धा देवाला घडवलं म्हणजे मोठे आहेत आमच्यासाठी तुम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. हा, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. फायनली आपले बाप्पा आलेले आहे घरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मंडळी फायनली आपले बाप्पा आलेले आहेत. विराजमान आता उद्या होतील आपल्या डेकोरेशन जेव्हा रेडी होईल तेव्हा. तर बोला सोबत, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंडळी इकडे आमच्या वाडीचे सर्वांचे बाप्पा आता इकडनं ट्रकमध्ये नेतात आणि इकडे आमच्या दत्त मंदिरामध्ये ठेवतात गणपती. दाखवतो तुम्हाला. तर मंडळी इकडे आपले सर्व वाडीतले जे काही गणपती असतात ते इकडे सर्व आणून ठेवतात आणि मग सर्व आपापल्या घरी घेऊन जातात. तर मित्रांनो इकडे आपले बाप्पा आता जात आहे त्यांच्या घरी. प्रत्येकाच्या घरात जात आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. बोल गणपती बाप्पा मोरया. दत्त मंदिरातले दत्तगुरू. तर मित्रांनो फायनली बाप्पांना आपण आणलेलं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता नवीन नवीन पुढे आपल्याला गमती जमती गणेशोत्सवातली गणपती बाप्पांबरोबर पाहायला भेटतीलच आणि छान छान मोदकाचे पण गावातली रेसिपी, गावातलं सर्व निसर्ग दृश्य तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर आपण आता पुन्हा भेटूया आपण अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये. तर आतासाठी टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.